हॅलो फ्रेंड्स, दिस इज मनीष अँड यू आर वॉचिंग एक्झाम मराठी अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण तुमच्या अपकमिंग टीईटी एक्झामसाठी बालमानसशास्त्र विषयाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत. खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स असणार आहेत तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने अँड यात काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्ससुद्धा इन्क्लूड आहेत. सो इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे तुमच्या अपकमिंग एक्झामसाठी. ठीक आहे, तर क्वेश्चन स्टार्ट करूया. खाली दिलेल्या उपपत्ती आणि त्यांचे जनक यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? पॅव्लॉव, थॉर्नडाईक, कोहलर, स्किनर. मर्मदृष्टीमूलक उपपत्ती, साधक अभिसंधान उपपत्ती, सहसंबंध उपपत्ती, अभिजात अभिसंधान उपपत्ती. उपपत्ती आणि त्यांचे जनक. तर पॅव्लॉवसाठी काय येईल? तर अभिजात अभिसंधान उपपत्ती येईल ना. फर्स्टचं डी येईल. थॉर्नडाईक सहसंबंध उपपत्ती येईल. सेकंड क. कोहलर मर्मदृष्टीमूलक उपपत्ती आणि स्किनर साधक अभिसंधान उपपत्ती. फर्स्टचं ड, सेकंडचं क, थर्डचं अ आणि फोर्थचं ब. तर फर्स्टचं ड फक्त ऑप्शन सेकंडमध्ये आहे. सो ऑप्शन सेकंड विल बी युअर करेक्ट आन्सर. बघा, यापैकी जर तुम्हाला एक जरी आन्सर माहिती असतं तरी तुमचा क्वेश्चन क्लिअर झाला असता. पॅव्लॉव अभिजात अभिसंधान उपपत्ती फक्त एकाच ऑप्शनमध्ये इथे दिलेलं आहे. ठीक आहे, उपपत्ती आणि त्यांचे जनक यावर प्रत्येक एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो. सो मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अध्ययन उपपत्तीत केवळ चेतक आणि प्रतिसाद यांचा स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर विचारात घेऊन भिन्न भिन्न परिसरातच एकच चेतक कार्यान्वित असला तरी तो वेगवेगळे प्रतिसाद मिळवतो असे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे? प्रभुत्व संपादन, सामाजिक निरीक्षणात्मक, ज्ञानात्मक अध्ययन, साधक अभिसंधान. अध्ययन उपपत्तीत केवळ चेतक आणि प्रतिसाद यांचा स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर विचारात घेऊन भिन्न भिन्न परिसरात एकच चेतक कार्यान्वित असला तरी तो वेगवेगळे प्रतिसाद मिळवतो. कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे? तर ज्ञानात्मक अध्ययन येईल ना, ऑप्शन सी. ज्ञानात्मक अध्ययन हे शिक्षणशास्त्र आणि मानसशास्त्रातील एक महत्त्वाचे अंग आहे. यात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता व प्रक्रिया यावर भर दिला जातो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचा जनक यांना मानले जाते? वॅटसन, लेविन, टॉलमन, गॅग्ने. कोणाला मानलं जातं श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचा जनक? तर रॉबर्ट गॅग्ने येईल ना. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. गॅग्ने यांना श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचा जनक मानले जाते. हा सुद्धा प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. लर्निंग हायरार्की मांडली होती ना गॅग्ने यांनी. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचा जनक रॉबर्ट गॅग्ने. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खाली 3 उपायम आणि त्यांच्याशी संबंधित आशयातील फरक दिलेला आहे. त्यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? पेडागॉगी, अँड्रोगॉगी, न्यूटोगॉगी. त्यानंतर सेकंड कॉलममध्ये दिलं आहे आशय विद्यार्थी ठरवतात, आशय शिक्षक ठरवतात. यात शिक्षक व विद्यार्थी आशय ठरवतात. काय येईल करेक्ट आन्सर? तर पेडागॉगी काय येईल? तर आशय शिक्षक ठरवतात. फर्स्टचं ब येईल. अँड्रोगॉगी तर यात शिक्षक व विद्यार्थी आशय ठरवतात. सेकंडचं क येईल. आणि म्युटोगॉगी तर म्युटोगॉगीमध्ये आशय विद्यार्थी ठरवतात ना. थर्डचं अ येईल. सो ब, क, अ कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ब, क, अ ऑप्शन सेकंड येईल तुमचं करेक्ट आन्सर. पेडागॉगी आशय शिक्षक ठरवतात. अँड्रोगॉगी आशय विद्यार्थी आणि शिक्षक ठरवतात. म्युटोगॉगी आशय विद्यार्थी ठरवतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. शैशवावस्थेतील मुलांच्या सामाजिक कौशल्यांच्या विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान वैशिष्ट्य सांगते? परकी माणसे ओळखता येत नाहीत, इतरांच्या हावभावांना प्रतिसाद देत नाहीत, इतरांचे लक्ष वेधून घेतात, अनोळखी माणसाकडे पटकन जातात. शैशवावस्थेतील मुलांच्या सामाजिक कौशल्यांच्या विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान वैशिष्ट्य सांगते? तर परकी माणसे ओळखता येत नाहीत, हे येणार नाही. इतरांच्या हावभावांना प्रतिसाद देत नाहीत, रॉंग आहे. इतरांचे लक्ष वेधून घेतात, करेक्ट आहे. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. रडणे, हसणे, आवाज करणे यांसारख्या विविध मार्गांनी इतरांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात आणि अशी मुले अनोळखी माणसांकडे पटकन जात नाहीत. यांना माणसे ओळखता येतात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अध्ययन वक्रातील पठारावस्थेबाबत खाली काही विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान योग्य आहे? एखादी गोष्ट शिकवताना पठारावस्था केव्हा येईल हे सांगता येते. पठारावस्था एकदाच येते. पठारावस्थेत प्रगती थांबलेली नसते. पठारावस्थेपूर्वी व पठारावस्थेनंतर प्रगती होत असते. योग्य विधान ओळखायचं आहे. कोणतं येईल योग्य विधान यापैकी? अध्ययन वक्रातील पठारावस्थेबाबत एखादी गोष्ट शिकवताना पठारावस्था केव्हा येईल हे सांगता येते का? तर नाही. पठारावस्था एकदाच येते? तर नाही. पठारावस्थेत प्रगती थांबलेली नसते. तर हे सुद्धा इनकरेक्ट आहे.
पठारावस्थेपूर्वी व पठारावस्थेनंतर प्रगती होत असते. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. फ्लेंडर्स आंतरक्रिया विश्लेषणात निरीक्षण पद्धतीबद्दल खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? वर्गामध्ये निरीक्षकाने शिक्षक व विद्यार्थी दोघेही स्पष्टपणे दिसतील असे बसावे. शिक्षकाला वर्तन प्रकारांची यादी पाठ असावी. प्रत्येक 5 सेकंदामध्ये मधील कृतींची नोंद करावी. सुरुवातीला 10 या अंकाने निरीक्षणाची नोंद सुरू करावी. फ्लँडर्सच्या आंतरक्रिया विश्लेषणात निरीक्षण पद्धतीबद्दल खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? तर वर्गामध्ये निरीक्षकाने शिक्षक व विद्यार्थी दोघेही स्पष्टपणे दिसतील असे बसावे. हे करेक्ट आहे. शिक्षकाला वर्तन प्रकारांची यादी पाठ असावी. करेक्ट आहे. प्रत्येक 5 सेकंदामध्ये मधील कृतींची नोंद करावी. तर हे इनकरेक्ट आहे. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. अयोग्य बाब ओळखायची आहे ना. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. शालेय स्तरावर व्यक्ती विकास करण्यास पुढीलपैकी कोणती बाब मारक ठरेल? वेगवेगळ्या बौद्धिक कुवतीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेले वेगवेगळे अभ्यासक्रम. शिक्षकांनी विविध वृत्तींच्या विद्यार्थ्यांना सारख्याच पद्धतीने केलेले अध्यापन. शिक्षकांनी कुवतीनुसार कोर्सेस निवडण्यास केलेली मदत. अभ्यासक्रमात मूलभूत विषय, चित्रकला, संगीत, शारीरिक शिक्षण, हस्तव्यवसाय इत्यादींचा समावेश. कोणती बाब मारक ठरेल शालेय स्तरावर व्यक्ती विकास करण्यास? तर शिक्षकांनी विविध वृत्तींच्या विद्यार्थ्यांना सारख्याच पद्धतीने केलेले अध्यापन. ही गोष्ट मारक ठरेल ना. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. बाकी वेगवेगळ्या बौद्धिक कुवतीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेले वेगवेगळे अभ्यासक्रम आवश्यक आहे. शिक्षकांनी कुवतीनुसार कोर्सेस निवडण्यास केलेली मदत आवश्यक आहे. अभ्यासक्रमात मूलभूत विषय, चित्रकला, संगीत, शारीरिक शिक्षण, हस्तव्यवसाय इत्यादींचा समावेश हे सुद्धा आवश्यक आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खाली दिलेल्या अभिरुची विषयीच्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही? अयोग्य विधान ओळखायचं आहे. अभिरुचीच्या बाबतीत खूप व्यक्तिभेद आढळतात. अनेक गोष्टीबद्दल आपली अभिरुची संपादित असते. एखाद्या विषयाबद्दल आपल्या मनात अभिरुची असेल तर त्या विषयाकडे आपले अवधान वळते. अभिरुची ही अवधानाचे व्यक्त स्वरूप आहे. इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखायचं आहे. तर अभिरुचीच्या बाबतीत खूप व्यक्तिभेद आढळतात. करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे? तर करेक्ट आहे. अनेक गोष्टीबद्दल आपली अभिरुची संपादित असते. करेक्ट आहे. एखाद्या विषयाबद्दल आपल्या मनात अभिरुची असेल तर त्या विषयाकडे आपले अवधान वळते. हे सुद्धा करेक्ट आहे. अभिरुची ही अवधानाचे व्यक्त स्वरूप आहे. तर हे इनकरेक्ट आहे. अभिरुची ही अवधानाचे व्यक्त स्वरूप नाही आहे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. अयोग्य विधान ओळखायचं आहे ना. अभिरुची आणि अवधान यांच्यात संबंध जरी असला तरी अभिरुची ही अवधानाचे व्यक्त स्वरूप नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. डोळ्यासमोरून जळती उदबत्ती वेगाने वर्तुळाकार फिरवली असता तेथे आपणास अखंड लाल वर्तुळ दिसतो. अशा दैनंदिन व्यवहारांमध्ये काही घटनांमध्ये होणारे भास खालीलपैकी कोणत्या अवबोधामुळे होतात? सवय व परिचितता, विशिष्ट भौतिक परिस्थिती, भौतिक दृष्टीभ्रम, पूर्वानुभव. कोणत्या अवबोधामुळे होतात हे भास? तर सवय व परिचितता येईल ना. ऑप्शन ए विल बी करेक्ट आन्सर. जळत्या उदबत्तीचे वर्तुळ दिसण्यामागे असलेला अवबोध आहे सवय व परिचितता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अध्यापन प्रतिमानाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? अध्यापन प्रतिमानामध्ये सुयोग्य शैक्षणिक कृती व वातावरण निर्मितीविषयी मार्गदर्शन असते. अध्यापन प्रतिमानामध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांतांचा अंतर्भाव असेलच असे नाही. अध्यापन प्रतिमानाचा वापर करताना शिक्षकांची भूमिका ताठर नसते. अध्यापन प्रतिमानामध्ये उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मार्ग दर्शवलेले असतात. अध्यापन प्रतिमानाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? तर असत्य विधान येईल अध्यापन प्रतिमानामध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांतांचा अंतर्भाव असेलच असे नाही. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. अध्यापन प्रतिमान हे शिक्षण आणि शिक्षणाच्या प्रक्रियेबद्दलची एक सैद्धांतिक कल्पना आहे. यामध्ये शिक्षकांना शिक्षण कसे द्यायचे आणि विद्यार्थ्यांना कसे शिकवायचे याबद्दल मार्गदर्शन असते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मनचक्षुवर प्रतिमा निर्मिती होण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब लागू नाही? पूर्वी अनुभव घेतलेला असावा. एका प्रतिमेचा अनुभव अधिक तीव्रतेने येण्याऐवजी बहुतेकांना मिश्र प्रतिमांचा अनुभव येतो. प्रतिमेची तीव्रता एखादी बाब किती वारंवार अनुभवाला आली यावर अवलंबून असते. एखाद्याच्या मनात सर्व प्रकारच्या प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात. कोणती बाब लागू नाही? मनचक्षुवर प्रतिमा निर्मितीसाठी लागू नसलेली बाब ओळखायची आहे. तर पूर्वी अनुभव घेतलेला असावा, तर ही बाब लागू होते. मनचक्षुवर प्रतिमा निर्माण होण्यासाठी आपण त्या वस्तूचा किंवा घटनेचा पूर्वी अनुभव घेतलेला असावा. त्यानंतर एका प्रतिमेचा अनुभव अधिक तीव्रतेने येण्याऐवजी बहुतेकांना मिश्र प्रतिमांचा अनुभव येतो. तर एकच प्रतिमा तीव्रतेने नसते, सो ही सुद्धा बाब लागू होते.
अनुचक्षुवर प्रतिमा निर्मिती होण्यासाठी. त्यानंतर प्रतिमेची तीव्रता एखादी बाब किती वारंवार अनुभवाला आली यावर अवलंबून असते. तर जितक्या वेळा आपण एखादी गोष्ट अनुभवतो तितकीच त्याची प्रतिमा अधिक तीव्रतेने निर्माण होते ना. सो ही सुद्धा बाब लागू होते. त्यानंतर एखाद्याच्या मनात सर्व प्रकारच्या प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात, तर हे लागू होत नाही. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. एखाद्याच्या मनात सर्व प्रकारच्या प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अवधान नियंत्रित करणाऱ्या बाबींमध्ये बाह्य घटक कोणता? तात्कालिक गरज, आवर्तने, सवय, वृत्ती. अवधान नियंत्रित करणाऱ्या बाबींमध्ये बाह्य घटक कोणता? तर बाह्य घटक येईल आवर्तने. ऑप्शन बी. आवर्तने म्हणजे काय असते? तर वारंवार होणारे उत्तेजक. अवधान नियंत्रित करणाऱ्या बाह्य घटकांमध्ये आवर्तने हे मुख्य घटक आहे. चमकदार प्रकाश, त्यानंतर जोराचा आवाज, हे बाह्य घटक आपले अवधान आपोआप त्यांच्याकडे खेचतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणते प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही? मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य प्रेरणेत असते. वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते. प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टींची निवड होते. प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल साधला जातो. प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही काय येईल? तर मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य प्रेरणेत असते, हे प्रेरणेचे वैशिष्ट्य येईल. वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते, वैशिष्ट्य आहे. प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टींची निवड होते, तर प्रेरणा माणसाला विशिष्ट गोष्टी निवडण्यास मदत करते, वैशिष्ट्य आहे. प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल साधला जातो, तर हे वैशिष्ट्य नाही. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी कोणकोणत्या बाबींची गरज असते? उद्दीपक, ज्ञानेंद्रिय, मज्जासंस्था. कोणाची गरज असते संवेदना निर्माण होण्यासाठी? तर उद्दीपक गरज असते, ज्ञानेंद्रियाची सुद्धा गरज असते आणि मज्जासंस्था सुद्धा इसेन्शियल आहे. उद्दीपक ही बाह्य उत्तेजना आहे जी आपल्या ज्ञानेंद्रियावर प्रभाव टाकते. काय येईल यामध्ये? तर आवाज, स्पर्श, प्रकाश, त्यानंतर चव येईल, गंध येईल. ज्ञानेंद्रियांमध्ये काय येते? तर शारीरिक अवयव येतात ना ज्ञानेंद्रियांमध्ये. हे उद्दीपक ग्रहण करतात आणि त्यांची माहिती मज्जासंस्थेला पाठवतात. 5 मुख्य ज्ञानेंद्रिय असतात ना, कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा. मज्जासंस्था काय आहे? तर ज्ञानेंद्रियांकडून प्राप्त माहितीवर प्रक्रिया करते आणि ती आपल्या मेंदूला पाठवते. मेंदू या माहितीचा अर्थ लावतो आणि त्यानुसार आपण रिस्पॉन्स देतो. सो संवेदना निर्माण होण्यासाठी या तिन्ही बाबींची गरज असते, उद्दीपक, ज्ञानेंद्रिय आणि मज्जासंस्था. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. व्यक्तीच्या अवबोधात्मक, ज्ञानात्मक, प्रेरणात्मक व भावनात्मक रचनेमध्ये विशिष्ट स्थितीला अथवा वातावरणाला अनुसरून जे वाचिक, कारक, भावनात्मक पातळीवर बदल होतात त्यांना अध्ययन म्हणतात. अशी अध्ययनाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? फ्रंटसेन, नॉर्मन एल्मन, वुडवर्थ, मर्फी. कोणी केलेली आहे ही व्याख्या? व्यक्तीच्या अवबोधात्मक, ज्ञानात्मक, प्रेरणात्मक व भावनात्मक रचनेमध्ये विशिष्ट स्थितीला अथवा वातावरणाला अनुसरून जे वाचिक, कारक, भावनात्मक पातळीवर बदल होतात त्यांना अध्ययन म्हणतात. तर फ्रंटसेन येईल ना, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. एकाच कवीच्या 2-3 कविता स्वतंत्रपणे शिकवून त्या आधारे कवीच्या काही काव्य वैशिष्ट्यांची व काव्यविषयक भूमिकेची जाणीव विद्यार्थ्यांना करून देऊन उदाहरणे व पूरक संदर्भ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे खालीलपैकी कोणत्या पद्धतीद्वारे केले जाते? समवाय पद्धती, समालोचन पद्धती, व्याख्यान पद्धती, घटक योजन पद्धती. एकाच कवीच्या 2-3 कविता स्वतंत्रपणे शिकून त्या आधारे कवीच्या काही काव्य वैशिष्ट्यांची व काव्यविषयक भूमिकेची जाणीव विद्यार्थ्यांना करून देऊन उदाहरणे व पूरक संदर्भ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे कोणत्या पद्धतीद्वारे केले जाते? तर ही समालोचन पद्धती असते ना, ऑप्शन बी. एकाच कवीच्या 2-3 कविता शिकवून त्या आधारावर काव्य वैशिष्ट्ये आणि भूमिका समजावून सांगण्याची पद्धत आहे ही. समवाय पद्धती काय असते? तर एकाच विषयावरील किंवा समान स्वरूपाच्या 2-3 कवितांची तुलना करणे. व्याख्यान पद्धती तर कवितेतील महत्त्वाच्या मुद्द्यांची व्याख्या करणे. घटक योजन पद्धती तर कवितेचे छोटे छोटे भाग करून त्यांचा अभ्यास करणे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खाली दिलेल्या अध्यापन प्रतिमानांची कुले, त्या अंतर्गत येणारी अध्यापन प्रतिमाने यांच्या योग्य जोड्या लावा. ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, व्यक्तिगत विकास प्रतिमाने, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने, वर्तन परिवर्तन प्रतिमाने. तर ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने काय येईल? न्यायतत्व शास्त्रीय शोध प्रतिमान, निसंवेदन क्षमता प्रतिमान, सर्जनात्मक प्रतिमान, जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमान. तर जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमान येईल ना न्याय प्रक्रियाकरण प्रतिमानामध्ये.
व्यक्तिगत विकास प्रतिमानेमध्ये काय येईल, तर सर्जनात्मक प्रतिमान येईल. बचं थर्ड येईल. सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने. न्यायतत्व शास्त्रीय शोध प्रतिमान येईल ना. कचं फर्स्ट येईल. वर्तन परिवर्तन प्रतिमाने. निसंवेदन क्षमता प्रतिमान. डचं सेकंड. तर फोर्थ, त्यानंतर थर्ड, फर्स्ट आणि सेकंड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, तर ऑप्शन फर्स्टमध्ये आहे. ऑप्शन फर्स्ट येईल तुमचं करेक्ट आन्सर. ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने. जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमान. व्यक्तिगत विकास प्रतिमाने. सर्जनात्मक प्रतिमान. सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने. न्यायतत्व शास्त्रीय शोध प्रतिमान आणि वर्तन परिवर्तन प्रतिमाने. निसंवेदन क्षमता प्रतिमान. ठीक आहे. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमच्या अपकमिंग एक्झामिनेशनसाठी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. निर्णायक विचार प्रक्रियेच्या अवस्थांचा योग्य क्रम कोणता, तर काय असतो योग्य क्रम, तर पूर्वतयारी, त्यानंतर उभविणे, प्रेरणा, पडताळा. कोणत्या ऑप्शनमध्ये दिलं आहे, तर पूर्वतयारी, प्रेरणा, उभविणे, पडताळा. नाही. पूर्वतयारी, उभविणे, प्रेरणा, पडताळा. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. निर्णायक विचार प्रक्रियेच्या अवस्थांचा योग्य क्रम असतो पूर्वतयारी, उभविणे, प्रेरणा, पडताळा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. स्वयंशोधन पद्धतीबद्दल खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. ही पद्धती बालमानसशास्त्रीय अध्ययन तत्त्वे पडताळण्यासाठी पूरक आहे. ही पद्धती कार्यकारणभाव शोधण्यासाठी उपयुक्त आहे. या पद्धतीत विद्यार्थी संख्या मर्यादित हवी. सर्व घटकांसाठी ही पद्धत सुयोग्य आहे. कोणते विधान अयोग्य आहे, तर काय असते स्वयंशोधन पद्धत, तर ही एक संशोधन पद्धत आहे ज्यामध्ये विद्यार्थी स्वतःहून प्रश्न निर्माण करतात, डेटा गोळा करतात आणि त्याचे विश्लेषण करतात. सो इनकरेक्ट स्टेटमेंट काय येईल, ही पद्धत बालमानसशास्त्रीय अध्ययन तत्त्वे पडताळण्यासाठी पूरक आहे, तर पूरक असते. सो हे स्टेटमेंट करेक्ट आहे. ही पद्धती कार्यकारणभाव शोधण्यासाठी उपयुक्त आहे, तर आहे. या पद्धतीत विद्यार्थी संख्या मर्यादित हवी, करेक्ट आहे. सर्व घटकांसाठी ही पद्धत सुयोग्य आहे, तर नाही. हेच येईल तुमचा योग्य स्टेटमेंट. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रकाशात अंतर्भूत असलेल्या 7 रंगांचे स्मरण राहण्यासाठी प्रत्येक रंगाचे आद्याक्षर घेऊन ता, ना, पी, ही, नी, पा, जा असे सूत्र संस्करणातील अध्ययनाच्या कोणत्या पद्धतीवर आधारित आहे. समध्यंतर पद्धत, स्मृती सहाय्यक पद्धत, समग्र पद्धत, उच्चारण पद्धत. संस्करणातील अध्ययनाच्या कोणत्या पद्धतीवर आधारित आहे हे सूत्र, तर स्मृती सहाय्यक पद्धत येईल ना. ऑप्शन बी. या पद्धतीमध्ये आपण आठवणी ठेवण्यासाठी एका नवीन माहितीला आधीच ज्ञात असलेल्या माहितीशी जोडतो. स्मृती सहाय्यक पद्धत यामध्ये प्रत्येक रंगाचे आद्याक्षर एका शब्दासोबत जोडले जाते. ता म्हणजे तांबडा, ना नारिंगी, पी पिवळा, ही फॉर हिरवा, नी फॉर निळा, पा फॉर पाणी आणि जा फॉर जांभळा. या पद्धतीमुळे माहिती दीर्घकाळासाठी स्मरणात राहते, माहिती लवकर आणि सहज लक्षात राहते. स्मृती सहाय्यक पद्धत. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या अपकमिंग टीईटी एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहेत. यामध्ये काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सुद्धा इन्क्लूड होते. सो इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहेत तुमच्या अपकमिंग एक्झामिनेशनसाठी. ठीक आहे. तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.